श्री स्वामी समर्थ. स्वामी जीवन या चॅनलमध्ये अगदी खूप खूप तुमचे मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत. आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामींचे विचार बघणार आहोत. त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बघा, एका गावात एक राजकारणी, एक व्यापारी आणि एक साधू राहत होते. तिघे पण खूप यशस्वी होते, पण साधू नेहमी शांत, समाधानी आणि आनंदी असायचा. एक दिवस व्यापाऱ्याने साधूला विचारले, तुमच्याकडे काही नाही तरी तुम्ही इतके शांत आणि आनंदी कसे राहतात? साधू हसून म्हणाले, माझं मन माझ्या नियंत्रणात आहे. मला जे मिळाले किंवा माझ्या ज्या गरजा आहेत त्यात मी समाधानी आहे. शांतता ही बाहेरून नाही तर आतून मिळते. त्यानंतर राजकारणीने साधूला विचारले, शांतता मिळवण्यासाठी मी काय करू? साधूने उत्तर दिले, दुसऱ्यांचे वाईट विचार करणे सोडा आणि जे आहे ते स्वीकारायला शिका. त्यानंतर राजकारणी आणि व्यापारी यांनी आपल्या जीवनशैलीत बदल केला व ते समाधानी व सुखी झाले. श्री स्वामी समर्थ महाराज सांगतात, मनाला आवर घालणं हीच खरी साधना आहे. शांत राहण्यासाठी आपल्याला मनावर नियंत्रण असणं आवश्यक आहे. सत्याचा मार्ग अवघड असतो, पण त्यानेच मनाला खरी शांतता मिळते. जर आपण आपल्या आयुष्यात प्रामाणिक राहिले तर त्यातून आपल्याला दीर्घकाळ टिकणारी शांतता मिळत असते. जे जाईल त्याला जाऊ द्या, धरून ठेवू नका. विश्वास ठेवा माझ्यावर, हे स्वामींचे मनाला आधार देणारे वाक्य आहे. स्वामींच्या या वाक्यावर जर विश्वास ठेवला तर नक्कीच भीती आणि चिंता दूर होते. निराश होऊ नका, तुमचं कर्म करत राहा. आपण फक्त आपलं कर्म करत राहायचं, आपलं कर्तव्य करत राहायचं. आपल्याला शांती तेव्हाच मिळते जेव्हा आपण कोणाकडून अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे आपले कर्तव्य आणि कर्म करत असतो. कारण शांतता ही कुठल्याही बाह्य परिस्थितीतून मिळत नाही, ती आपल्या मनस्थितीवर अवलंबून असते. स्वामींच्या विचार जर आपण आपल्या आयुष्यात अंमलात आणले, त्यांचा आधार घेऊन आपण आपले जीवन जगले तर आपण अधिक संयमी, समाधानी आणि शांत जीवन जगू शकतो. बघा, आपण आयुष्यात खूप काही मिळवलं आणि जर आपलं मनच शांत नसेल तर ते मिळवून काहीच उपयोग नसतो. तुम्ही थोडं कमी मिळवा, पण मनाला शांती देईल असं मिळवा. नक्कीच आपलं जीवन सार्थकी जाईल. आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाव घ्यायला अजिबात विसरू नका, त्याने तुमच्या मनाला अजूनच शांतता मिळेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.